हाय हॅलो नमस्कार मंडळी. स्नेहा संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर काय मग बघितले ना आत्तापर्यंतचे व्हिडिओ? कसे वाटले? कमेंट नाही केली तुम्ही अजून? कमेंट करून मला नक्कीच सांगा. आत्ता जे समोर चालू आहे ते बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की फायनली आम्ही पुण्याला जायला निघालो आहोत. आणि आता गावाकडनं येणारा माणूस काही रिकामा हाताने येत नाही आणि आम्हीही तसंच करतो बऱ्याचदा. मी कोणत्याही प्रकारचं धान्य पुण्यात विकत घेत नाही. कधीतरी संपल्यानंतर घेतलं तर ठीक आहे, पण बऱ्याचदा मी धान्य हे गावाकडनंच आणत असते. भाऊ घेऊन ठेवतो माझा, म्हणजे आधी वडील घेऊन ठेवायचे, पण आता भाऊ घेऊन ठेवतो. आई स्वच्छ करून ठेवते आणि मी फक्त आयत्या गोण्या उचलून घेऊन येते. असं होतं. म्हणजे इथं आल्यानंतर मला गहू निवडायची सुद्धा गरज पडत नाही कधी. कारण आधी मी शिवमला घेऊन शाळेत जायचे तेव्हापासून माझी आई मला गहू बाजरी सगळ्या गोष्टी स्वच्छ करून द्यायची. त्यामुळे मग मला सगळं आयतं धान्य मिळालेलं असतं. तुमची आई तुमच्यासाठी असंच करते का? मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. करतच असणार. आई ती आई असते. आपल्या आईची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. जसं बाकीची लोक 4 वेळा आपल्याला बोलून दाखवतील, तुला हे करता येत नाही का, तुला ते करता येत नाही का, तसं आई स्वतः त्या गोष्टी करून घेते. या 2 व्यक्तींमध्ये खूप 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 फरक असतो. आपल्या आईची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. कारण काय होतं, बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये लोक आपल्याला दोष देऊन मोकळे होतात, पण आपली आई म्हणजे कुणाची आई असो, स्वतःच्या मुलाला नाही बोलत, दुसऱ्याच्याच मुलाला बोलते. पण माझी आई अजून पण या गोष्टी माझ्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या छान नीट व्यवस्थित पार पाडते. आणि माझा भाऊही तसाच. घरातनं निघताना एकदा पप्पांचा फोटो बघितला, कारण प्रत्येक वेळेस मी ज्यावेळेस घरातनं जायचे त्यावेळेस माझे पप्पा मला बाय करण्यासाठी दारात उभे असायचे, पण आता तसं काही होत नाही. त्यामुळं मग निघताना आधी फक्त एकदा फोटोचा पाया पडते, घरभर फिरून घेते, काही राहिलं आहे का बघून घेते आणि त्यानंतर मग जायला निघते. खरं तर ते घरभर फिरणं म्हणजे काही राहिलं आहे का हे बघणं नसतं. आपल्या तिथे असलेल्या आठवणी त्या सगळ्या डोळ्यांमध्ये साठवून आपण निघत असतो. कारण कसं आहे ना, या जगात तुम्ही कोणासाठी कितीही काहीही करा, पण आपल्याला म्हणजे आपण जे करतोय त्याच्या खूप अपोजिट आपल्याला बघितलं जातं. आपण काय करतोय त्यापेक्षा आपण काय नाही करत आहे या गोष्टींकडे खूप बघितलं जातं. फक्त माहेर ही अशी एक गोष्ट असते की तुम्ही तिथे काही नाही केलं तरी तुम्हाला आदर सन्मान या सगळ्या गोष्टी मिळत असतात. पण काही ठिकाणं अशी असतात, बऱ्याच ठिकाणी म्हणजे तिथल्या लोकांसाठी तुम्ही कितीही केलं आणि काहीही केलं तरी छोटी जरी गोष्ट झाली तरी तुम्हालाच दोषी ठरवलं जातं. तसं माहेरात होत नाही बऱ्याचदा. त्यामुळे मग मी असलेल्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टींचे छोटे छोटे व्हिडिओ शूट करून आणि मग निघत होते. गाडी वगैरे पॅक झाली होती. बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या होत्या मी, कालच तुम्हाला मी दाखवलेल्या होत्या. त्यानंतर मग शिवमचं लक्ष सगळं गब्बरकडे होतं. तो त्याला बाय करतोय, मग तो सांगतोय की तो शेपटी हलवून मला बाय करतोय. त्यानंतर मग तिथून निघाले. त्याची काच ओपन करा. बाय बाय करायची. बाय. आणि मामाला बाय. येणार आहे का? गाडी घेऊन येणार आहे. बरं परत ये. नंतर चाल येते मग. तर गावाच्या वेशीवरनं बाहेर पडताना एक छोटासा व्हिडिओ घेतला. कारण काय होतं, एकदा आपण इथनं गेलो की इथे परत कधी येऊ, म्हणजे 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी की वर्षभराने आपल्याला हे माहीत नसतं. त्यामुळे मी एक गोष्ट ठरवली आहे की मला यूट्यूबकडनं पेमेंट मिळू दे किंवा नको मिळू दे, पण मी माझे हे व्हिडिओ बनवणं सोडणार नाही आहे. कारण मी हे माझ्या गोड आठवणी, गोड वेळ, सगळ्या छान छान आठवणी मी जपून ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे यूट्यूब मी कधी सोडेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यानंतर इथून जाताना म्हणजे ही जागाच खूप वेगळी असं मला वाटतं, कारण लहानपणापासूनचे दिवस इथे घालवलेले असतात. त्यामुळे या गोष्टी सगळ्या स्पेशल वाटायला लागतात. त्यामुळे मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते की माझी जी जर्नी आहे ती मी अगदी डिटेलमध्ये सविस्तर तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि बऱ्याचदा मी तुमच्यासोबत फक्त आनंदाचे क्षण शेअर करत असते.
उगाचच दुःखाचे क्षण भांडणं वगैरे दाखवून मला पॉप्युलर व्हायचं नाही आहे. सगळ्या छान छान चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या ठिकाणं हे शेअर करून मला जितकं जास्तीत तुमचं एंटरटेनमेंट करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मला एक कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते. त्यानंतर मग सप्तशृंगी मातेच्या इथे जो गेट आहे तिथे आलो आणि कुणाची इच्छा असते, माझं तर बऱ्याचदा असं होतं की मी इथून जेव्हा पार करते रस्ता त्यावेळेस असं वाटतं की आई मला तुला एकदा भेटायला यायचं आहे गं, असं प्रत्येक वेळेस वाटतं. त्यानंतर हा तोच डोंगर आहे गडावरचा. खूप छान आहे सगळं. आमच्या इकडचं वातावरण अगदी निसर्गरम्य आहे. म्हणजे तुम्ही 12 महिन्यात कधीही गेलात तरी तिथे झाडं झुडपं शेती या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. ओसाड पडलेलं तुम्हाला काहीच बघायला मिळत नाही कधी. म्हणजे काही ठिकाणं असतात की जिथे पीक पाणी नसतं. आणि ही नांदुरी आहे. गडावरती जाण्यासाठी आधी नांदुरीमधून तुम्हाला जायला लागतं आणि इथूनच रडतोंडीचा रस्ता आहे. जिथून गडावरती जाण्यासाठी पायी मार्ग आहे तो इथेच आहे. हा जो रस्ता समोर जातो आहे तो रडतोंडीकडे जातो. इथून पायी मार्गाने आम्ही 4 ते 5 वेळा गडावरती पायीवारी केलेली आहे. मी लग्नाच्या आधी, लग्नानंतर कधीही गेलेले नाही. पावसाळ्यात आल्यानंतर तर इतकं सुंदर वाटतं काय सांगू तुम्हाला. त्यानंतर ही कळवणची वेळ संपलेली आहे. आता वणी म्हणजे दिंडोरी तालुका लागतोय. तर बघू शकताय खूप मोठा, म्हणजे माझ्या आयुष्यात मी घाट बघितलेला असेल सगळ्यात पहिला तर तो हाच. बाकी कोणताही घाट मी फार काही बघितलेला नव्हता. त्यानंतर मग पुण्याला यायला जायला लागले. त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी समजायला लागल्या. संगमनेरचा घाट वगैरे असं बघायला लागले. पण त्याआधी मी हा घाट सोडून मी कोणताच घाट बघितलेला नव्हता आधी. तुमच्याही गावाकडच्या अशा काही गोड आठवणी आहेत का? तुम्ही काही गोड आठवणी जपून ठेवतात का? मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि प्रत्येक मुलीसाठी माहेर ही एक अत्यंत प्रिय गोष्ट असते. तुमच्यासाठी असेलच ना, तर तुमच्या आईसोबतची एक गोड आठवण किंवा तुमच्या आईसोबतच्या काही आठवणी, माहेराविषयी एखादी गोष्ट तुम्हाला माहीत असेल तर मला नक्कीच सांगा. त्यानंतर नाशिक रोडला छान छान हे भांडे, तुळशी वृंदावन, तवे, कढया, घरटे वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. त्या बघितल्या आणि मग पुढे निघालो. कारण मला ते खूप महाग वाटले. त्यामुळे मग मी काही घेतले नाही आणि तिथून पुढे निघाले. खूप छान, म्हणजे पुणे ते नाशिक इतका सुंदर रस्ता झालेला आहे ना की कुठेच टेन्शन नसतं अजिबात. आणि सगळं सिटीच्या बाहेरून आहे त्यामुळे सिटीच्या आतमध्ये घुसायचं, ट्रॅफिक लागेल वगैरे असं कोणत्याच प्रकारचं टेन्शन अजिबात नसतं. मी गावाकडनं आल्यानंतर फारसे व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत, कारण गावाकडनं आल्यानंतर लगेचच वटपौर्णिमा वगैरे होते. त्यामुळे मग मोबाईलमध्ये फार स्पेस पण नव्हता, कारण सगळेच फोटो एडिट करायचे होते. तर मी तुम्हाला जो भक्तिशक्ती मंदिराचा व्हिडिओ दाखवला तर ते हेच मंदिर आहे. जाताना येताना आम्हाला रस्त्यावरतीच लागलं, त्यामुळे मग एक दर्शन घेऊन आम्ही तिथून पुढे निघालो होतो. त्यानंतर येऊन पोचलो आम्ही आमच्या पुण्यात. तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा भव्य असा पुतळा हा भोसरीच्या एरियामध्ये आहे, ग्राउंडवरती आहे. खूप, म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं, इतका सुंदर आणि इतका मोठा पुतळा बांधलेला आहे ना, महेश दादा लांडे यांनी बांधलेला आहे. खरंच खूप सुंदर आहे, बघू शकताय. तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर छत्रपती संभाजी महाराज की जय हे कमेंट तुम्ही नक्कीच करायला हवीत. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.